हेलो गाइस, आज अपने को मिला है लोनावाला का बुकिंग है। आज से 2 दिन हम वहाँ पे रुकेंगे, मतलब आज स्टे करेंगे और कल रिटर्न आना है। तो यानी मैं निकल पड़ा हूँ कस्टमर को पिकअप करने। एक्चुअली बहुत टाइम हो गया है, 7:30 का पिकअप था और यहाँ पे मुझे बज गए हैं 7:36 और मुझे 11 मिनट दिखा रहा है। मतलब 10-11 मिनट 20 मिनट तो लेट ही होने वाला है आज। तो चलो देखते हैं कैसा होता है कैसा नहीं ब्लॉग। अगर अच्छा लग रहा है ब्लॉग मेरे तो लाईक शेअर सबस्क्राईब कीजिए मेरे चॅनल को और बहुत सारा प्यार दीजिए। अशा प्रकारे आपण कस्टमरला पिकअप केलं होतं। आता सीएनजी खूप कमी होता, भरला नव्हता, त्यामुळे आपण इथं पेट्रोल भरतोय। म्हणलं आता घाटाखाली पंप आहे तिथपर्यंत, जर सीएनजी संपला तर पेट्रोलवर जाऊया। पोहोचलेलो फर्स्ट फूड कोर्टला आणि इथं तुम्हाला पण माहिती मित्रांनो सीएनजी पंप आहे। मुंबई टू उडुपी ला आपण थांबतो हर वेळेस आणि इथं फूड कोर्ट सुद्धा भेटतं, वॉशरूम सुद्धा खूप क्लीन आहेत आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीएनजी सुद्धा इथे अवेलेबल आहे। तर आता इथं पोहोचलेलो आहोत। इथं आता सीएनजी फुल करायची लोणावळ्याला भेटली तर भेटल्या, एवढं फिरणं तर नसेल कारण की ह्या सीएनजीत लोणावळा फिरून रिटर्न मुंबईला होतोल असं माझं कॅल्क्युलेशन आहे। नाही झालं तो पेट्रोल टाकू, पेट्रोल असं पण टाकलेलं आहे, काहीच पेट्रोल यूज नाही झालेलं भावांनो। आपली सीएनजी अजून एक गाडी उरली होती, तेवढ्यात आपण पोहोचलेलो इथे। तर आता बघूयात लोणावळ्याला यांना आय थिंक कोणतं तरी रिसॉर्ट आहे, नाव तर टाकलंय। अजून 40 मिनिट्स दाखवत आहेत, मग आफ्टर 40 मिनिट्स आम्ही पोहोचू, मग रेस्ट। सीएनजी भेटलेला आपल्याला इथं आणि इकडचा जो रेट आहे 80 रुपये 50 पैसे, हा मुंबईचा सुद्धा रेट आहे। फुल प्रेशर असतोय तर कडक भाई। तुम्ही कधी पण मुंबई पुण्याला जर जात असाल, मुंबईवरून पुण्या साईडला जर जाताल इथं नक्की तुम्ही सीएनजी फिलअप करा। पुण्याची ट्रॅफिक तुम्ही आता तर मला जायचं लोणावळ्यापर्यंतच फक्त, तर लोणावळा फिरून रिटर्न मुंबई पण होऊ शकतो, एवढा जरी प्रेशर इथे असतो। आणि हर वेळेस इथूनच भरतो मी। इथं भरलं जरी पुण्याला मला जायचं असेल तर पुण्याला मी जाऊन रिटर्न मध्ये पुन्हा हायवेला येतो, म्हणजे इथं एवढा प्रेशर असतो की तुम्ही इथं भरा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुण्याला जो रेट आहे तो इथे नाही आहे, इथे मुंबईचाच रेट तुम्हाला भेटेल 80.50 पैसे। तर नक्की भरा मित्रांनो, इथं परवडन मजबूत। गॅस वगैरे भरला, लागलो डायरेक्ट घाटाला। घाट तर क्रॉस करून आपल्याला पहिलं जायचं होतं नारायणी धाम। नारायणी धामला गेलो। फर्स्ट ऑफ ऑल वडापाव खाल्ला मित्रांनो, तिथं छान भेटतो का तिथं वडापाव। नारायणी धामच्या जस्ट गेटच्या समोरच आहे ते वडापावचं शॉप, ट्राय नक्की करा। आणि हे आहे मित्रांनो नारायणी धाम। मला तर हवा महलच वाटत होतं, ते सेम टू सेम हवा महल सारखं दिसत होतं। नारायणी धाममध्ये जर गेलात त्याच्या अपोजिटला वडापाव भेटतो मित्रांनो, नक्की ट्राय करा। तिथून मग निघालो पुढं आपण। नारायणी धामच्या पुढे येऊन एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टला यांना ड्रॉप करायचं होतं। काय फजलानी रिसॉर्ट आहे हे। फजलानी रिसॉर्टला आम्ही पोचलो, आतमध्ये एंट्री केली आणि तुमच्या भावाने गेले कपडे चेंज। टेन्शन नाही, आता इथून कुठं जायचंच नव्हतं। अंधार पडतोय ॲक्च्युली। इथं पोचलो आम्ही, जेवण वगैरे केलं, जस्ट चेंज वगैरे केलं आणि पडलो गाडीत मी जस्ट, आणि झोप लागली मित्रांनो मला। तर वाजलेत 6:45, जाग आली मला आता। यार मोठा हॉटेल आहे, मेन्शन करेन मी त्यांना। ड्रायव्हरांसाठी ते झोपासाठी काही फॅसिलिटी नाही आहे। तर आज गाडीतच कॅम्पिंग करायची भावांना आपल्याला। जेव्हा ते चांगल्यासाठी होतं, सगळे एक्साइटमेंटमध्येच आपण सगळे क्षण जगायला पाहिजे। आज बघू गाडीमध्ये कशी झोप येते कशी नाही। बाकी कोणतं रिसॉर्ट आहे काय माहिती, नाव वाचले पण डोक्यात ध्यानात राहत नाहीये। तिथेच मित्रांनो एक ड्रायव्हर भाऊ भेटले होते आपल्याला आणि त्यांच्यासोबत मी गेलो जेवायसाठी। मस्त जेवण वगैरे करायचं होतं, भूक पण लागली होती। मस्त आम्ही जेवण वगैरे केलो आणि रिटर्न गेलो गाडीत झोपायला। तर अशा प्रकारे आपण जेवून आलेलो आहोत भावांना, आता झोपायची तयारी। अरे का आपण अर्टिगालाच बेड बनवून टाकलाय पूर्ण, बघू शकता। तर फुल ताणून द्यायचे यार हॉटेलवाले ना, खरंच
ड्रायव्हर लोकांची सोय करा रे. तशी झालेली हॉटेलमधूनच ही व्हाईटवाली आपण घेतलेली आणि घरून आणलेली आपण. चला मित्रांनो, भेटतो आता उद्या. पण गुड नाईट.